नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। बघा या ताईंना किती सुंदर अनुभव आला आहे। घर भाडे भरायलाही त्यांच्याजवळ पैसे नव्हते। नमस्कार सर्वांना, आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा आम्हा सर्वांची इच्छा पूर्ण करू इतकीच इच्छा स्वामींच्या चरणी प्रार्थना करते। आणि आजच्या या नवीन सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघा, मी तुम्हाला आपल्या स्वामींच्या चॅनलमध्ये स्वामी भक्तांना आलेले दिव्य अद्भुत अनुभव सांगत आहे। तर स्वामी जेव्हा भक्तांच्या आयुष्यामध्ये येतात तेव्हा भक्तांचे नशिबाचे फासे कसे बदलतात हे नेहमीच तुम्हाला माहीत आहे। तर आपल्या चॅनलवरती असंख्य अनुभवातून ऐकत असते। मात्र आज मी तुम्हाला अशा एका स्वामी भक्त ताईंचा अनुभव सांगणार आहे जो ऐकल्यानंतर तुमच्याही नशिबाचे फासे बदलल्याशिवाय राहणार नाही। अशक्य शक्य कसे स्वामी करतात हे आज आपण प्रत्यक्ष पुराव्यासकट अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे। फक्त तुम्ही हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। त्यासाठी आपल्याला आजचा या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघा। आणि जे कोणी स्वामी भक्त असेल त्यांनी नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, विसरू नका। तर भक्तांनो, आजचा अनुभव असा आहे की अकोल्यामधील स्वामी सेवेकरी ताई अंजली देशपांडे या ताईंचा आहे। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। मी अंजली आज सगळ्यांना माझ्या आयुष्यात घडलेली, मला जीवनदान दिलेली, माझे नशीब घडवलेली एक अद्भुत स्वामी लीला सांगणार आहे। खरे तर मी 2019 पासून महाराजांची स्वामी सेवेकरी आहे। स्वप्नात महाराजांचे दर्शन किती वेळा झाले आणि ते दर्शन माझ्या आयुष्यात खरे ठरले आणि तिथूनच मी स्वामी सेवेला लागले। खरे तर पहिल्यापासून माझ्या आयुष्यात संकटे कधी कमीच नव्हती। माझं संपूर्ण जीवन हे नेहमी संघर्षमय होतं। तर ताई असं म्हणतात की माझ्या माहेरीसुद्धा दारिद्र्य होतं आणि सासरीसुद्धा दारिद्र्य होतं। खस्ता खाण्यातच माझं अर्ध आयुष्य सरलं होतं। माझ्या स्वामींच्या चमत्कारामुळे माझा खूप विश्वास नव्हता। कधी कधी असं वाटायचं की स्वामी खरंच आहेत का। पण मात्र अचानक मला 2019 एके दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांची दृष्टांत झाली। पहाटे 4 वाजताच्या सुमारास मला एक स्वप्न पडले। त्या स्वप्नामध्ये श्री स्वामी समर्थ हे माझ्या घरी आले होते आणि त्यांनी मला दर्शन देतो असे म्हणाले। खरं तर मी गणपती बाप्पांची आराधना करायची। मी कधी श्री स्वामी समर्थांना कधी बघितलं नाही, त्यांचं नावही माझ्या मुखातून कधी घेतलं नव्हतं। त्यांचा कुठला फोटोही माझ्या घरामध्ये नव्हता किंवा कधी अक्कलकोटलाही मी कधी गेले नव्हते। तरीही महाराजांनी मला दृष्टांत दिला होता। माझ्या त्यांच्या चमत्कारावर इतका कधी विश्वास नव्हता। पण त्या दिवशी महाराज स्वप्नात आले आणि मी थोडासा विचार करू लागले की अचानक हे असं स्वप्न मला का पडलं, का बरं पडलं असावं। पण हे स्वप्नच असतात का? स्वप्न काहीही पडू शकतात। म्हणून मी या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले। तर ताई असं सांगतात की आमच्या शेजारी असणाऱ्या सुनीता काकू पहिल्यापासून स्वामी भक्त असायच्या। त्यांच्याकडे स्वामी का पादुका येणार आहेत म्हणून त्याच येणार होत्या। पण त्याच दरम्यान त्या ताईकडे आल्या होत्या। पादुका कुठे ठेवायच्या म्हणून त्यांनी त्या आमच्या घरी ठेवण्याचा विचार केला। तर ताई असे सांगतात की पादुका कुठे ठेवायच्यात म्हणून त्यांनी त्या आमच्या घरी ठेवण्याचा विचार केला। गुरुवारचा दिवस होता। स्वामींच्या पादुका आमच्या घरी आल्या। छान कार्यक्रम पार पडला आणि तेव्हाही मला माझ्या स्वप्नाचा अर्थ कळला। स्वामी स्वप्नात येऊन माझ्या घरी आले, मला दर्शन दिले। अगदी तसंच काही दिवसात त्यांचा खरोखर पादुका आमच्या घरी आल्या। स्वामीच्या चमत्कारानंतर मी स्वामी सेवा सुरू केली। पण तरीही माझी काही प्रगती होत नव्हती। माझ्या आयुष्यात काही सुधारणा होत नव्हती। पतीची सतत दारू पिऊन यायचा। मी काम करून महिन्याला 10,000 रुपये कमवायचे। पदरात 2 मुलं होती, त्यांचं शिक्षण होतं, भाड्याचं रूमचं भाडं, लाईट बिल, अगदी पगाराच्या 4 दिवसातच 50 रुपये सुद्धा हातामध्ये उरत नव्हते। अशा परिस्थितीला मी खूप कंटाळले होते। एके दिवशी मी स्वामींच्या मठामध्ये जाऊन खूप रडत होते आणि त्या दिवशी तिथले मठाधिपती सागर गुरुजी यांनी माझी विचारणा केली आणि मला स्वामींचे 11 गुरुवार करण्याचा सल्ला दिला। मी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या 11 गुरुवारला मी व्रताला सुरुवात केली। माझे गुरुवार पार
पार पडले, पण अजूनही परिस्थिती बदलत नव्हती. अचानक एके दिवशी मी खूप आजारी पडली. मला डेंग्यूची लागण झाली आणि त्यातच मी ॲडमिट झाली होती. पण ते नातेवाईकांनी सगळे मिळून माझा खर्च भागवला. पण त्या काळामध्ये माझ्याकडे फक्त 50 रुपयेसुद्धा राहिले नव्हते. अशा परिस्थितीसमोर पूर्ण हतबल झाली होती. पण पुढचे 8 दिवस गेले, पण काय करावे काही कळत नव्हते. माझ्याकडे माझ्या चांदीचे खूप जुने पैंजण होते. ते मी विकले आणि आलेल्या पैशातून मी माझ्या मुलांना घेऊन मी अक्कलकोटला गेली. आणि कारण तिथेच तर मार्ग होते. कारण काहीतरी चमत्कार घडेल असे मला वाटत होते. आणि आम्ही अक्कलकोटला पोहोचलो. स्वामींचे दर्शन घेतले. तिथे गाभाऱ्यात बसूनच मी रडत होती. आणि तेव्हा माझ्याजवळ एक ताई आल्या आणि त्यांनी मला विचारलं, काही अडचण आहे का? रडू नका, स्वामी आहेत पाठीशी. स्वामी सर्व काही ठीक करतील. मग मी माझी परिस्थिती त्यांना सांगितली. तेव्हा त्यांनी मला अक्कलकोट सूत्राचे 1000 पाठ करायला सांगितले. मी अक्कलकोट सूत्र काय आहे हे मला कधीच ऐकले सुद्धा नव्हते. पण मला त्या ताईने सांगितले आणि ते मला अक्कलकोटमध्येच मिळाले. मी ते घरी घेऊन आली आणि ते स्तोत्र वाचायला लागली. खरे तर पहिल्या 8 दिवसामध्ये मला प्रचिती आली. माझ्या पतीची दारू सुटली आणि माझी स्वामी सेवा चालू झाली. ही सेवा करता करता मला खूप अनुभव यायला लागले. माझ्या पतीने अचानक दारू सोडून दिली. त्या काळात मी तारक तीर्थसुद्धा करत होती, ज्यामुळे तीर्थ अमृतासारखे काम करत होते. 15 दिवसामध्ये माझ्या पतीने पहिल्यांदाच मला धंदा सुरू करायचा आहे असे सांगितले. खरं तर पहिल्यांदाच त्यांच्यामध्ये काहीतरी करण्याची इच्छा निर्माण झाली. याने मी खूप खुश झाली. मी सुद्धा त्यांना साथ दिली आणि माझ्या बचत गटातून 15,000 रुपये कर्ज घेतले आणि आमच्याच भागामध्ये असणारे एका कंपनीचे ऑर्डर घेऊन तिथल्या कर्मचाऱ्यांचे आम्ही जेवणाचे डबे बनवू लागलो. माझे पती मला सगळे सामान आणून द्यायचे आणि मग मी त्यातून जेवण बनवायचे. तेही मला मदत करायचे. जेवण झाल्यानंतर ते त्यांच्यापर्यंत ते डबे पोहोचवायचे. सुरुवातीला फक्त 8 डबे होते. त्यानंतर काही दिवसात 15 डबे झाले. त्याच्या 6 दिवसामध्ये 31 डब्याची ऑर्डर आली. असे करता करता एका महिन्यामध्ये 31 डब्याची डबे मिळाली आणि 31 डब्याची 75 डबे झाले. आमच्या जेवणाची चव सगळ्यांना आवडू लागली. मग आम्ही एका टाईमचे डबे दोन्ही टाईमला सुरू केले. मला जसा वेळ मिळेल तसा मी अक्कलकोट स्तोत्रही म्हणत होती. जेव्हा वेळ मिळत असे तेव्हा मी अक्कलकोट स्तोत्र मोबाईलवरती लावत असे. त्यांचा आवाज मोठा करून मी ऐकत असे. पूर्ण स्वयंपाक करीपर्यंत मी सतत ऐकत असे आणि त्या स्तोत्राने आणि आमच्या कष्टाला नशिबाची साथ मिळवून दिली. अगदी 1 ते 1.5 महिन्यामध्ये आम्ही एक खानावळ सुरू केली आणि बघता बघता तिथे खूप चांगला प्रतिसाद मिळाला. नफा होऊ लागला आणि 1 ते 2 महिन्यामध्ये आम्ही छोटी रिक्षा घेतली. त्यात भाजीपाला आणायचा हे सर्व कार्य माझे पती करत होते. मग मी डबे पोहोचवायला देखील ते रिक्षा घेऊन जायचे. 2 महिन्यातच आमची खूप चांगली प्रगती झाली. आणि मग सगळ्यात आधी आम्ही पाहिलेले स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करवण्याचं ठरलं. आपण 10 लाखपर्यंत एखादा छोटासा फ्लॅट घेऊ असे ठरवले. पण ते घर 50 लाखापर्यंत कधी गेले हे आम्हाला कळलेच नाही आणि नकळत सर्व गोष्टी घडत गेल्या. आम्ही दिवसभर मेहनत करत गेलो, सतत स्वामींचे स्मरण करत गेलो आणि स्वामी आमचे नशिबाचे फासे बदलत गेले. तर मित्रांनो, पुढच्या काही महिन्यामध्येच आमचं घर झालं. घर नाही म्हणावा तर बंगला म्हणावा. खरं तर आम्ही काहीच केलं नाही. ही फक्त आमच्यावरती असणारी स्वामींची कृपा झाली. श्री अक्कलकोट सूत्रांनी आमचा संपूर्ण नशीबच बदलवलं. खरंच मनात विश्वास ठेवून आम्ही अक्कलकोटला गेलो आणि खरंच आमच्या नशिबाचे फासे बदली झाले. तिथून जेव्हा आम्ही परत आलो तेव्हा सर्व नशीब बदलून गेलं. अशक्य शक्य करतील स्वामी, हे आम्हाला तिथे जाऊन कळून चुकलं. आज आमच्याकडे बंगला, गाडी, स्वतःची 6 हॉटेल असं सगळं काही आहे.
हे सर्व स्वामींच्या कृपेने आहे. ज्या स्वामींच्या पादुका आमच्या घराला लागल्या तिथून आमचं नशीब बदलून गेलं. अक्कलकोट स्तोत्राचे पठण करायला सुरुवात केली, तिथून आमच्या नशिबाचे फासेच बदलून गेले. खरंच स्वामीच आहेत, फक्त स्वामीच आहेत. जिथे काही दिसत नाही तिथं फक्त स्वामी दिसतात. आणि म्हणून स्वामी सेवा करा, विश्वास ठेवा, कारण आपले नशीब बदलवणारे आपल्या पाठीशी आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, या ताईंचा अनुभव कसा वाटला, जर तुम्हाला हा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून सांगा. स्वामी भक्तांच्या नशिबामध्ये येतात तेव्हा भक्तांचे नशिबाचे फासे कसे बदलतात याचा सगळ्या आपल्या ताईंना अनुभव ऐकायला नक्कीच मिळाला असेल. तर तुम्हाला अनुभव कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि सुंदर छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. सद्गुरू स्वामी समर्थ.